वेलकम टू SKG लर्निंग अकॅडमी। आज आहे 7 मार्च 2024। आजच्या दिवसाचे जे काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे क्वेश्चन्स असणार आहेत ते आपण डिस्कस करणार आहोत। त्या अगोदर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। अशाच प्रकारचे रोजचे रोज चालू घडामोडीचे सेशन आपण घेऊन येत असतो। चला तर आजच्या सेशनला सुरुवात करूया। आजचा पहिला प्रश्न आहे, देशातील कोणत्या राज्यामध्ये सरकारी मालकीचे OTT प्लॅटफॉर्म सी स्पेस सुरू करण्यात येत आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए केरळ। केरळ राज्यामध्ये पूर्णपणे सरकारी मालकीचे OTT प्लॅटफॉर्म आहे सी स्पेस आणि हे देशामध्ये पहिलेच असं OTT प्लॅटफॉर्म आहे की जे सरकारी मालकीचे असणार आहे आणि केरळ राज्यामध्ये सुरू करण्यात आलेलं आहे। तर केरळ राज्य सरकार स्वतःच्या मालकीचे OTT प्लॅटफॉर्म सुरू करण्याच्या तयारीमध्ये आहे। मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्या हस्ते 7 मार्च 2024 रोजी या प्लॅटफॉर्मचे उद्घाटन होणार आहे। सांस्कृतिक विभागाचे मंत्री आहेत साजी चेरियन आणि हे या कार्यक्रमाची अध्यक्षता करणार आहेत। कैरोली थिएटरमध्ये हे उद्घाटन होणार आहे। सी स्पेस हा भारतातील पहिलाच सरकारी OTT प्लॅटफॉर्म असणार आहे। लोकांना अर्थपूर्ण माहिती प्रदान करणे आणि या क्षेत्रातील मोठ्या संधींचा लाभ घेणे हा या प्लॅटफॉर्म सुरू करण्यामागचा मुख्य उद्देश आहे। तर केरळ राज्यामध्ये सुरू होणार आहे। केरळची राजधानी आहे तिरुवनंतपुरम। मुख्यमंत्री आहेत पिनराई विजयन, राज्यपाल आहेत आरिफ मोहम्मद खान। पुढचा प्रश्न पाहूया, भारतातील पहिल्या अंडर वॉटर मेट्रो सेवेचे उद्घाटन कोणत्या ठिकाणी करण्यात आले आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी कोलकाता। पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता या ठिकाणी अंडर वॉटर मेट्रो सेवेचं उद्घाटन हे करण्यात आलेलं आहे। भारतातील पहिलीच अंडर वॉटर मेट्रो असणार आहे। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील पहिल्या अंडर वॉटर मेट्रो सेवेचे नुकताच कोलकात्यामध्ये उद्घाटन केलेलं आहे। हुगळी नदीच्या खाली 520 मीटर टनलचे निर्माण करण्यात आलेलं आहे। मेट्रो ट्रेन या टनलला 80 किलोमीटर प्रति तासमध्ये 45 सेकंदात पार करेल। हे टनल कोलकाता मेट्रोच्या पूर्व पश्चिम मेट्रो कॉरिडॉरचा भाग आहे, ज्याद्वारे हावडा मैदानला एस्प्लॅनेडसोबत जोडले जाणार आहे। हावडा मेट्रो स्टेशन भारतातील सर्वात खोलवरचे मेट्रो स्टेशन आहे। जमिनीपासून हा 33 मीटर खाली आहे। मोदी यांनी कोलकातामध्ये 15,000 करोड रुपयांच्या दळणवळण योजनांचे देखील उद्घाटन आणि भूमिपूजन या दरम्यान केलेलं आहे। पुढचा प्रश्न पाहूया, इंदिरा गांधी प्यारी बहिना सुख सन्मान निधी योजना कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आली आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी हिमाचल प्रदेश। हिमाचल प्रदेशमध्ये इंदिरा गांधी प्यारी बहिना सुख सन्मान निधी योजना ही सुरू करण्यात आलेली आहे। तर हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत सुखविंदर सिंग सुखू आणि यांनी राज्यामधील महिलांना सशक्त बनवण्याच्या उद्देशाने इंदिरा गांधी प्यारी बहिना सुख सन्मान योजना सुरू केलेली आहे। या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना 1500 रुपयांचे मासिक मानधन दिले जाणार आहे। त्याचप्रमाणे 18 वर्षापेक्षा अधिक वयाच्या सर्व मुलींना प्रतिमाह 1800 रुपये दिले जाणार आहेत। तर हिमाचल प्रदेशची राजधानी आहे डेहराडून। मुख्यमंत्री आहेत सुखविंदर सिंग सुखू आणि राज्यपाल आहेत शिवप्रताप शुक्ल। पुढचा प्रश्न पाहूया, नेव्हल वॉर कॉलेज गोवा येथे चोल भवनचे उद्घाटन कोणी केलेलं आहे? तर प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी राजनाथ सिंग यांच्या हस्ते हे उद्घाटन करण्यात आलेलं आहे। कोठे? तर गोवामध्ये। तर संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी नेव्हल वॉर कॉलेजमध्ये चोल भवनाचे उद्घाटन केलेलं आहे। चोल भवनाचे नामकरण हे चोल राजवंशाच्या नावावर ठेवण्यात आलेलं आहे। हे भवन एक प्रशासकीय आणि प्रशिक्षण भवन आहे। पुढचा प्रश्न पाहूया, केई पनियोर कोणत्या राज्यातील 26वा जिल्हा बनलेला आहे? तर पहा, नवीन जिल्हा बनलेला आहे केई पनियोर आणि हा जिल्हा आहे 26वा जिल्हा आहे अरुणाचल प्रदेश या राज्यामधील आणि याची नुकताच निर्मिती करण्यात आलेली आहे। तर केई पनियोर अरुणाचल प्रदेश राज्यातील 26वा जिल्हा ठरलेला आहे। सुबनसिरी क्षेत्रापासून केई पेन्यार हा नवीन 26वा जिल्हा म्हणून अधिकृतरित्या घोषित करण्यात आलेला आहे। या जिल्ह्याचे मुख्यालय टेर गॅपिन सॅम सार्थ असणार आहे। या नवीन जिल्ह्याची निर्मिती ही राज्यातील निशी समुदायातील लोकांच्या मागणीनुसार करण्यात आलेली आहे। तर अरुणाचल प्रदेशमधील हा नवीन जिल्हा असणार आहे अरुणाचल प्रदेशची राजधानी आहे इटानगर। मुख्यमंत्री आहेत पेमा खांडू, राज्यपाल आहेत कैवल्य त्रिविक्रम परनाईक। पुढचा प्रश्न पाहूया, आयुष्मान भारत PMJAY योजनेअंतर्गत 5 कोटी आयुष्मान कार्ड वाटप करणारे देशातील पहिले राज्य कोणते बनलेले आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी उत्तर प्रदेश हे राज्य आयुष्मान भारत योजनेअंतर्गत 5 कोटी आयुष्मान कार्ड वाटप करणारे देशातील पहिलं राज्य ठरलेलं आहे। तर आयुष्मान भारत योजना जी आहे या अंतर्गत 5 कोटी आयुष्मान कार्ड जारी करणारे देशातील पहिलं राज्य उत्तर प्रदेश ठरलेलं आहे। उत्तर प्रदेश सरकारने 5 करोडपेक्षा जास्त आयुष्मान भारत कार्ड जनरेट केलेले आहेत। या योजनेअंतर्गत राज्यातील एकूण 3716 रुग्णालये सूचीबद्ध आहेत। राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाच्या सततच्या पाठिंब्याच्या आणि तळागाळातील कामगार, पंचायत सहाय्यक, ANM, वैद्यकीय अधिकारी, आशा वर्कर आणि इतर कामगारांच्या कार्यामुळे हे शक्य झालेलं आहे। पुढचा प्रश्न पाहूया, नुकताच सुरू करण्यात आलेले हज सुविधा ॲप कोणाकडून सुरू करण्यात आला आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी स्मृती इराणी यांच्या हस्ते या हज सुविधा ॲपचे उद्घाटन करण्यात आलेलं आहे।
तर केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते हज सुविधा ॲप आणि हज 2024साठी हज मार्गदर्शक जारी करण्यात आले आहेत. 2024साठी हज यात्रेचा अनुभव वाढवण्यासाठी हे 2 उपक्रम सुरू करण्यात आलेले आहेत. अत्यावश्यक माहिती आणि महत्त्वाच्या सेवांमध्ये प्रवेश देण्यासाठी हज सुविधा ॲप लॉन्च करण्यात आला आहे. हज यात्रा करणाऱ्या यात्रेकरूंना प्रवासाच्या विविध पैलूंबद्दल शिक्षित करण्यासाठी हज मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आलेली आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. नुकताच ग्लोबल अचिव्हमेंट सर्वोत्कृष्ट शिक्षक पुरस्कार 2023ने कोणाला सन्मानित करण्यात आला आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए संजीव शर्मा. संजीव शर्मा यांना नुकताच ग्लोबल अचिव्हमेंट सर्वोत्कृष्ट शिक्षक पुरस्कार 2023ने सन्मानित करण्यात आलेला आहे. तर ग्लोबल अचिव्हमेंट सर्वोत्कृष्ट शिक्षक पुरस्कार 2023 संजीव शर्मा यांना प्रदान करण्यात आला आहे. उत्तर प्रदेशमधील अत्रोली येथील कंपोजिट स्कूलचे ते शिक्षक आहेत. शैक्षणिक क्षेत्रात उत्तम कार्य केल्याबद्दल ग्लोबल अचिव्हमेंट बेस्ट टीचर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. मध्य प्रदेशच्या नवप्रज्ञा काव्य प्रतिष्ठानतर्फे त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. नुकताच चपचरकूट हा सण कोणत्या राज्यात साजरा करण्यात आला? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी मिझोरम. मिझोरम या राज्यामधील हा सण आहे चपचरकूट आणि हा नुकताच साजरा करण्यात आलेला आहे. तर मिझोरम राज्यातील सर्वात मोठा सण आहे. संपूर्ण राज्यामध्ये हा सण पारंपरिक उत्साहाने साजरा करण्यात आला आहे. या उत्सवामध्ये मिझो समुदायाची पारंपरिक आणि सांस्कृतिक समृद्धता, गाणी आणि सांस्कृतिक नृत्याचे सादरीकरण करण्यात येते. दरवर्षी हा सण मार्च महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी साजरा केला जातो. वर्षाच्या सुरुवातीला झूम लागवडीचे सर्व कामे पूर्ण झाल्यानंतर देवाचे आभार मानण्यासाठी चपचरकूट हा सण साजरा केला जातो. पुढचा प्रश्न पाहूया. नुकताच महाराणा प्रताप यांच्या 21 फूट उंच पुतळ्याचे अनावरण कोठे करण्यात आले आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी तेलंगणा. तेलंगणा या राज्यामध्ये नुकताच महाराणा प्रताप यांच्या 21 फूट उंच पुतळ्याचे अनावरण करण्यात आलेलं आहे. तर तेलंगणामधील हैदराबाद येथे बेगम बाजार महाराणा प्रताप चौकात महाराणा प्रताप यांच्या 21 फूट उंच पुतळ्याचे अनावरण करण्यात आलेलं आहे. वीर राजपूत योद्धा महाराणा प्रताप यांच्या 2 टन वजनाच्या पुतळ्याची निर्मिती ही सुंदर सिंग यांनी केलेली आहे. तर तेलंगणामध्ये या पुतळ्याचे अनावरण जे आहे करण्यात आलेले आहे. तेलंगणाची स्थापना झालेली आहे 2 जून 2014. राजधानी आहे हैदराबाद. मुख्यमंत्री आहेत रेवंत रेड्डी आणि राज्यपाल आहेत तमिलसाई सौंदरराजन. पुढचा प्रश्न पाहूया. नुकताच बॉब जोन्स पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आला आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी टायगर वुड्स. टायगर वुड्स यांना नुकताच बॉब जोन्स पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. तर जगप्रसिद्ध गोल्फर आहेत टायगर वुड्स आणि यांची अमेरिकन गोल्फ असोसिएशनकडून दिला जाणारा सर्वोच्च सन्मान बॉब जोन्स पुरस्कारासाठी निवड करण्यात आलेली आहे. वुड्स यांना 2022मध्ये विश्व गोल्फ हॉल ऑफ फेममध्ये सामील करण्यात आलेला आहे. 2019मध्ये त्यांना तत्कालीन अमेरिकन राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या हस्ते प्रेसिडेन्शियल मेडल ऑफ फ्रीडमने देखील सन्मानित करण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न पाहूया. भारतातील पहिले राष्ट्रीय डॉल्फिन अनुसंधान केंद्र कोठे स्थापन केले गेले आहे? प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी पटना. बिहारमधील पटना या ठिकाणी देशातील पहिले राष्ट्रीय डॉल्फिन अनुसंधान केंद्र स्थापन केलं गेलेलं आहे. तर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी भारतातील आणि आशियातील पहिले राष्ट्रीय डॉल्फिन अनुसंधान केंद्राचे उद्घाटन केलेलं आहे. या अनुसंधान केंद्राचे प्रमुख उद्दिष्ट म्हणजे गंगा डॉल्फिनचा व्यापक अभ्यास करण्यासाठी वैज्ञानिक आणि शोधकर्त्यांना सहाय्यता करणे. या योजनेसाठी केंद्र सरकारने 2013मध्ये मंजुरी दिलेली होती. गंगा डॉल्फिन हा भारताचा राष्ट्रीय जलीय जीव आहे. गंगा डॉल्फिन भारतीय उपमहाद्वीप, भारत, बांगलादेश आणि नेपाळ या देशांमधील गंगा, ब्रह्मपुत्रा, मेघना आणि कर्णफुली सांगू नदीमध्ये हे गंगा डॉल्फिन आढळतात. हा दृष्टीहीन जलीय मांसाहारी जीव आहे. 2019मध्ये केंद्र सरकारने प्रोजेक्ट डॉल्फिन सुरू केलेलं होतं. तसेच 2024मध्ये गंगा डॉल्फिनला उत्तर प्रदेश राज्याने त्यांचा राज्याचा जलीय जीव म्हणून देखील घोषित केलेलं आहे. तर हे होते आजच्या दिवसाचे काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे क्वेश्चन. सेशन कसा वाटला कमेंटद्वारे कळवा. चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.